चला तर मित्रांनो, ओहमच्या नियमाशी निगडीत आलेखावरील काही प्रश्न सोडवूया। हा आपला पहिला प्रश्न आहे। आपल्याला विभवांतर विरुद्ध विद्युतधारा यांचा दोन वेगवेगळ्या वाहक पदार्थांचा आलेख दिलेला आहे। पहिल्या वाहक पदार्थासाठी ही रेषा आहे आणि दुसऱ्या वाहक पदार्थासाठी ही दुसरी रेषा आहे। आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या वाहक पदार्थासाठी रोध हा जास्त असणार आहे। तर पहा, आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या वाहक पदार्थाचा विभवांतर विरुद्ध विद्युतधारेचा आलेख ही एक जर सरळ रेषा असेल आणि ती रेषा जर मूळ बिंदूतून जात असेल तर तो वाहक पदार्थ ओहमच्या नियमाचे पालन करतो, बरोबर। आता इथे दोन्ही वाहक पदार्थांचे आलेख हे सरळ रेषा आहेत आणि मूळ बिंदूतून जात आहेत, म्हणजेच दोन्ही वाहक पदार्थ ओहमच्या नियमाचे पालन करत आहेत। आता आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ओहमचा नियम म्हणजे काय, तर V बरोबर IR, म्हणजेच काय तर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर म्हणजे विद्युतधारा गुणिले रोध। आता या समीकरणाचा वापर करून आपण रोध काढू शकतो। जर आपण दोन्ही बाजूला विद्युतधारा I ने जर भागलं तर आपल्याला समीकरण काय मिळेल, R बरोबर V भागिले I, म्हणजेच रोध बरोबर विभवांतर भागिले विद्युतधारा। आता हे V भागिले I चं जर गुणोत्तर मला दोन्ही वाहक पदार्थासाठी माहिती असेल तर मी व्यवस्थितपणे सांगू शकतो की कोणत्या वाहक पदार्थाचा रोध जास्त आहे आणि कोणाचा कमी आहे। पण इथे आलेखावर कोणत्याच गोष्टीचे मूल्य किंमत आपल्याला दिलेली दिसत नाही। फक्त एवढंच समजतंय की मूळ बिंदूपासून एक्स अक्षावर उजवीकडे विद्युतधारा ही वाढत जाते, बरोबर। म्हणजे येथे विद्युतधारा 5 एंपियर असेल तर पुढच्या बिंदूवरती 10 एंपियर 15 एंपियर अशी वाढत जाईल, बरोबर। त्याचप्रमाणे उभ्या म्हणजेच वाय अक्षावरती विभवांतर जसजसं वरती जाऊ तसतसं वाढत जाणार आहे। समजा या बिंदूवरती विभवांतर 2 व्होल्ट असेल तर पुढच्या बिंदूत ते काही 8 व्होल्ट 10 व्होल्ट असं असेल। पण याच्यावरून आपण R ची किंमत कशी बरं काढू शकतो, तर थोडा विचार करा, व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा। स्वतः सोडवण्यात एक वेगळीच मजा आहे। जर आता तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर चला आता आपण पुढे बघूया काय करायचं ते। सगळ्यात आधी आपण विद्युतधारेच्या अक्षावरती एक बिंदू घेणार आहोत। कोठेही घ्या, आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही। आता आपण बघणार आहोत की जेव्हा दुसऱ्या वाहक पदार्थामधून इतकी विद्युतधारा वाहत होती तेव्हा त्यातील विभवांतर किती होते। त्यासाठी ना या बिंदूतून आपण एक उभी रेषा काढूयात अशा प्रकारे, आणि इथून आपण काय करूयात, एक आडवी रेषा काढूयात या उभ्या अक्षापर्यंत, म्हणजेच त्या दुसऱ्या वाहक पदार्थावर इतके विभवांतर होते हे आपल्याला समजेल। पहा, मी परत दाखवतो। दुसऱ्या वाहक पदार्थामधून जेव्हा एवढी विद्युतधारा वाहत होती तेव्हा त्याच्यातील विभवांतर हे एवढे होते। आता जर सेम तेवढीच विद्युतधारा पहिल्या वाहक पदार्थामधून सुद्धा वाहिली तर त्याच्यातील विभवांतर किती असेल ते आता आपण बघूया। आता जर मी एक उभी रेषा काढली त्याच बिंदूतून वाहक पदार्थ 1 पर्यंत आणि त्या वाहक पदार्थ 1 पासून जर मी एक आडवी रेषा काढली वाय अक्षापर्यंत तर आपल्याला वाहक पदार्थ 1 चं विभवांतर मिळेल। तर येथे आपल्याला दिसतंय की समान विद्युतधारा असताना वाहक पदार्थ 1 मधील विभवांतर हे वाहक पदार्थ 2 पेक्षा जास्त आहे। आपलं समीकरण होतं R बरोबर V भागिले I। जर I दोन्ही वाहक पदार्थासाठी सारखाच असेल आणि जर एका वाहक पदार्थाचा V जर जास्त असेल तर याचा अर्थ त्या वाहक पदार्थाचा रोध हा जास्त असणार आहे। आता या आपल्या उदाहरणामध्ये पहा, वाहक पदार्थ 1 जो आहे त्याचं विभवांतर हे वाहक पदार्थ 2 पेक्षा जास्त आहे, आणि आताच आपण पाहिलं की ज्याचं विभवांतर जास्त असतं त्याचा रोध हा जास्त असणार आहे। म्हणजेच काय, तर R1 हा R2 पेक्षा मोठा असणार आहे, बरोबर। तर या उदाहरणात काय केलं आपण, तर समान विद्युतधारा असताना दोन्ही वाहक पदार्थांचं विभवांतर किती आहे ते शोधले, आणि आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याला माहिती आहे की रोध हा विभवांतराला समानुपाती असतो। म्हणजेच काय, तर ज्याचं विभवांतर जास्त त्याचा रोध सुद्धा जास्तच। आता याचं उलट सुद्धा आपण करू शकतो बरं का। जर विभवांतर 2 वाहकांमधलं समान असेल तर कोणत्या वाहक पदार्थामधून जास्त विद्युतधारा वाहते हे आपण शोधू शकतो। आपल्याला माहिती आहे R बरोबर V भागिले I। जर 2 वाहकांसाठी विभवांतर समान असेल आणि त्यातल्या एकाची I ची किंमत जर जास्त असेल तर त्याचा R हा कमी असणार आहे। म्हणजेच काय, तर ज्याची विद्युतधारा जास्त त्याचा रोध हा कमी असेल। म्हणजेच रोध हा विद्युतधारेच्या व्यस्त प्रमाणात असतो। आता दुसरा प्रश्न सोडवूया। येथे सुद्धा आपल्याला रोधच काढायचा आहे, फक्त फरक एवढाच आहे की वाय अक्षावरती विद्युतधारा घेतलीये आणि एक्स अक्षावरती विभवांतर। आता एक काम करा, हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा। आता आपण काय करूया, तर विद्युतधारा ज्या अक्षावरती आहे तेथे कोठेही एक बिंदू घेऊया आणि त्या बिंदूसाठी वाहक पदार्थ 1 आणि 2 यांच्यातील विभवांतर किती आहे ते पाहूया।
तर ही एक मी आधी आडवी रेषा काढली. आता ह्या पहिल्या वाहक पदार्थासाठी मी इथून एक उभी रेषा काढणार आहे. बरोबर, हे झालं पहिल्या वाहक पदार्थाचं विभवांतर. आणि या दुसऱ्या वाहक पदार्थासाठी इथून मी एक अशी उभी रेषा काढली. तर या समान विद्युतधारेसाठी हे झालं दुसऱ्या वाहक पदार्थामधील विभवांतर. तर हे झालं दुसऱ्या वाहक पदार्थातील विभवांतर आणि हे छोटंसं झालं पहिल्या वाहक पदार्थामधलं विभवांतर. तर पहा, समान विद्युतधारा असताना ज्या वाहक पदार्थाचं विभवांतर जास्त असेल त्याच्यातला रोध सुद्धा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. बरोबर. तर या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की समान विद्युतधारा असताना दुसऱ्या वाहक पदार्थातील विभवांतर हे पहिल्या वाहक पदार्थापेक्षा जास्त आहे. म्हणूनच दुसऱ्या वाहक पदार्थातील रोध हा पहिल्या वाहक पदार्थापेक्षा जास्तच असणार आहे. तर इथे आपण दोन्ही प्रश्न अगदी सहजपणे सोडवलेले आहेत. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.